मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास मंत्रिपद मिळावं हीच प्रार्थना, अशा प्रकारचं वक्तव्य कोल्हापूरमध्ये भरत गोगावलेंनी केलेली आहे। मंत्रिपदाची प्रत्येकाला अपेक्षा असते असं वक्तव्य देखील गोगावले यांनी केलं। या संदर्भात गोगावले यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। शिवसेना नेते आमदार भरत गोगावले आज नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पहिल्याच दिवशी आई अंबाबाईच्या दर्शनाला आले, सहकुटुंब खरं तर आलेले आहेत। काय नेमका आज प्रार्थना अंबाबाईकडे केली? अंबाबाईकडे प्रार्थना आमची दरवर्षीची हीच असते की आपला महाराष्ट्र शुभलाम शुभलाम व्हावा। या महाराष्ट्राचं नेतृत्व करत असलेले आपले सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचं मंत्रिमंडळ, संपूर्ण शासन प्रशासन या सगळ्यांना व्यवस्थित काम करण्यासाठी बळ द्यावं, ताकद द्यावी आणि या महाराष्ट्राचं भलं करण्यासाठी त्यांच्याकडून जेवढं चांगलं काम करता येईल तेवढं व्हावं ही आमची पहिली मनोकामना आहे। चौकाराबरोबर एक मंत्रिपद सुद्धा मिळावं अशा प्रार्थना प्रत्येकाला अपेक्षा राहतेच ना, कारण प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांना वाटतं, कुटुंबाला वाटतं की आपला माणूस त्या पदावरती जावा, हीच एक मनोकामना। परंतु आम्ही नेहमी सांगत आलेलो आहोत, दिया उसका भी भला और नहीं दिया उसका भी भला। आम्ही आमचं काम करत राहणार। मुख्यमंत्री साहेबांच्या सांगण्यानुसार आणि त्यांच्या हाताखाली आम्ही सगळे मावळे जे काम करतोय ते करत राहू आणि देवीचं दर्शन हे दरवर्षी न चुकता नवीन वर्षामध्ये 1 तारखेला इथं होतं, तेवढं होत राहावं, भले पुढं काही का असना, एवढी आमची मनोकामना। तर आमदार अपत्र संदर्भात देखील आता निर्णय येणार आहेत, त्या संदर्भात काही प्रार्थना आता केली का अंबाबाई? आता प्रत्येकाला वाटतं नेहमी कौल आपल्या बाजूने असावा। आता जे सत्य आहे, खरं आहे ते होईल आणि तिच्या चरणी आमची विश्वास आहे, भाव आहे, श्रद्धा आहे, त्यामुळे व्यवस्थित होईल, चांगलं होईल, काय अडचण येणार नाही। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।